नमस्कार, मी प्रगतीत रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आज आपण मिठाईसुद्धा बनवतोय स्वातंत्र्य दिन स्पेशल, अगदी मस्त तिरंगा मिठाई तुम्ही इथे पाहू शकता। आणि याच्यामध्ये आपण फक्त दूध वापरलेला आहे, म्हणजे दूध आणि एक दोन पदार्थ वापरून अशा प्रकारे मस्त सॉफ्ट अशी तिरंगा मिठाई इथे मी बनवलेली आहे। अगदी सॉफ्ट मिठाई झालेली आहे ही। तुम्ही मिठाई एक 8 ते 10 दिवस बाहेरही ठेवू शकता, म्हणजे त्याला काहीही होणार नाही। तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे पनीर आपण या मिठाईमध्ये यूज करणार आहोत। त्याशिवाय घेतलेला आहे 1 कप मिल्क पावडर। आपण इथे 350 ग्राम पनीर घेतले, त्यासाठी 1 कप मिल्क पावडर, 1 कप इथे आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा असतं त्याचा चुरा आहे, आणि 1 कप साखर, आणि इथे आपल्याला 1 कप दूध लागणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला हे सर्व पदार्थ आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये। आणि इथे दूध जे मी वापरलेलं आहे ते अगदी गरम दूध वापरलेलं आहे। गरम दूध घालून मिक्स करून हे सर्व आपल्याला साईडला 1-2 मिनटासाठी फक्त ठेवायचं आहे, जेणेकरून हे पनीर आणि बाकीचे सर्व जे पदार्थ आहेत ते सर्व त्याच्यामध्ये छान मिक्स होतील। तर आणखीन 1 कप दूध घातलेलं आहे, कारण 1 कप दुधामध्ये हे सर्व पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित भिजले नव्हते। तर अशा प्रकारे इथे आपण 2 कप दूध वापरलेलं आहे। आता हे छान झाकण लावून ठेवून देऊया 1-2 ते 3 मिनटासाठी। 1-2-3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व दूध जे आहे ते छान थंड झाले आणि बाकी सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त मिक्स झालेले आहेत, आणि त्याशिवाय पनीरसुद्धा अगदी सॉफ्ट इथे झालेलं आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरमध्ये घालून याची अगदी एक रवाळ अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी बारीकी नाही आणि अगदी जाडसर नाही, थोडीशी रवाळ, जसं मावा वगैरे असतो त्या प्रकारे याची छान अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर 2 बॅचमध्ये मी हे पेस्ट बनवली आहे आणि डायरेक्ट आपण हे पॅनमध्येच काढतोय। तर या मिठाईमध्ये आपण अजिबात तूप वगैरे काहीही न वापरता अगदी झटकेपट अशी मिठाई 10 मिनटामध्ये ही मिठाई खायला बनवून तयार होते। तर इथे दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे सर्व जे मिश्रण होतं ते व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे, ग्राइंड करून घेतलेलं आहे, आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट याचं टेक्स्चर आलेलं आहे। आता असाच हा पॅन मी इथे गॅसवर ठेवलेला आहे, आणि गॅसवर आपल्याला साधारण इथे 5 ते 6 मिनिट हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीचे 1-2-3 मिनिट याला उकळी येईपर्यंत थोडासा वेळ जातो, पण जसं हे मिश्रण शिजत जाईल तसं हे घट्टसर व्हायला येतं आणि फटाफट आपली मिठाई बनवून तयार होते। तर तुम्ही पाहू शकता 4 मिनिटानंतर अगदी घट्ट असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। हे मिश्रण शिजवायला मला साधारण 7 ते 8 मिनिट लागले होते, कारण मी ही प्रोसेस सर्व अगदी लो फ्लेमवर केली होती, किंवा कधीही लो फ्लेमवरच कोणतेही पदार्थ जे असतात ते मीडियम टू लो फ्लेमवरच करावेत, जेणेकरून ते करपत वगैरे नाहीत आणि आपलं नुकसानही होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छान असं घट्टसर याला टेक्स्चर आलेलं आहे, जसं की मावा वगैरे असतो त्या पद्धतीने। इथे आपलं आता फायनली हे मिश्रण छान असं शिजवून झालेलं आहे, अगदी मस्त माव्यासारखं याचं टेक्स्चर आलेलं आहे, म्हणजे आपला मिठाईचा बेस इथे परफेक्ट तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता याचा छान असा गोळा होतो। तर हे सर्व मिश्रण मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। याचे आपल्याला 3 पोर्शन करायचे आहेत, एक आपल्याला व्हाईट कलर ठेवायचं आहे, एक ऑरेंज आणि एक ग्रीन, म्हणजे आपण इथे तिरंगा मिठाई बनवतोय। तर सुरुवातीला मी इथे थोडंसं दूध केशरमध्ये भिजवलं होतं, कारण याचा फ्लेवर छान येतो, आपण कोणताही याच्यामध्ये फ्लेवर घातलेला नाही। थोडासा ऑरेंज कलर घालून हे छान मिक्स करून साईडला ठेवून दिलेलं आहे। तसंच आपण इथे यातलं सुद्धा 2 भाग करायचे आहेत, थोडंसं मळून घ्यायचं, जेणेकरून छान मऊसूत अशी आपली मिठाई बनवून तयार होईल। आणि याचे पण आपण इथे 2 भाग करूया। एक भाग आपल्याला व्हाईटच ठेवायचा, एका भागामध्ये मी इथे ग्रीन कलर घालणार आहे, आणि थोडंसं ग्रीन कलर घालून अशा प्रकारे मस्त मळून हे साईडला ठेवून देऊया। तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण छान असं तिन्ही तयार आहे। इथे मी माझ्याकडे एक ट्रे आहे चौकोनी, तर हा मोठा ट्रे आहे, पण आपण इथे अशा प्रकारे छोट्या केक टीनमध्ये सुद्धा ही मिठाई सेट करू शकतो, पण मला चौकोनीच हवे होते, म्हणून मी ह्या ट्रेमध्ये हाफ साईडवर अशा प्रकारे मिठाई सेट करणार आहे। सुरुवातीला मी ग्रीन कलर घातलेला आहे, कारण ही काय आपण मिठाई उलटी न करता, म्हणजे
ते भांडं जे आहे ते उलटं न करता अशीच्या अशी सरळ आपण बाहेर काढणार आहोत. म्हणून मी सुरुवातीला ग्रीन, त्यानंतर व्हाईट कलर आहे त्या तिरंगाच्या कलरची ही मिठाई बनवून तयार होते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी हाताला वगैरेही चिकटत नाही, अगदी परफेक्ट झालेलं आहे. याच्यामध्ये तूप तेल काहीही न वापरता अगदी 6 ते 7 मिनिट मिश्रण शिजवून हे मस्त अशी आपली मिठाई अगदी 2 कप दुधामध्ये 1 ते 1.5 किलोपर्यंत माझी मिठाई वजनाला ही बनवून तयार झाली होती. भरपूर मिठाई तयार होते आणि खायला चांगली टेस्टीही लागते. तर हे छान असं माझं सेट करून झालेलं आहे. 1-2 मिनटासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जास्त वेळ नाही ठेवलं. माझ्याकडे सिल्वर वर्क होतं तर मिठाई म्हणून थोडंसं सिल्वर वर्क मी लावून घेतलेलं आहे. आता याचे आपण आपल्याला हवे त्या आकारामध्ये पीसेस करून घेऊया. तर मी इथे स्क्वेअर शेपमध्ये करणार आहे. तर साईडचा भाग तुम्हाला मी दाखवला काढून कशाप्रकारे मिठाई आपली सेट झालेली आहे. इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा तिरंगा मिठाई आपली बनवून तयार झालेली आहे. नको मावा आणायला, नको दूध तासनतास शिजवायला, अगदी झटकेपट अशी ही मिठाई बनवून तयार होते. आणि याच्यामध्ये आपण जे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जे खोबरं वापरलेलं आहे त्या खोबऱ्यामुळे मिठाईला अगदी मस्त खमंग फ्लेवर येतो आणि टेस्टी फार छान येते. तर अशा प्रकारे मी थोडेसे चौकोनी पीसेस ठेवलेले आहेत आणि थोडे मी इथे मला आवडतात म्हणून ट्रायंगल शेपमध्ये. तर इथे मस्त आपली सँडविचसारखी मिठाई बनवून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मिठाई आपण जर बाहेरून आणली ती खूपच महाग पडते, पण आपण जर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेले स्टेप बाय स्टेप तुम्ही अशी स्टेप फॉलो करून अशा प्रकारे मिठाई बनवाल तर अगदी मस्त. ह्याच्यामध्ये कलर न घालता तुम्ही याच्यामध्ये पिस्ता वगैरे वाटून मस्त पिस्ताची पेस्ट, काजूची पेस्ट, आणखीन असं काही काही मिक्स करून जरी बनवलीत तरी मिठाई फार सुंदर होती. तुम्ही पाहू शकता अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल अशी आपली मिठाई बनवून तयारी झालेली आहे. पाहू शकता आपली तिरंगा मिठाई. थोडेसे मी इथे पेढेही बनवलेले आहेत, त्याचे थोडीशी चौकोनी आणि थोडीशी ट्रायंगल शेपमध्ये. तर अगदी परफेक्ट अशी मिठाई आपली बनवून तयार झालेली आहे. मिठाई खायला फार टेस्टी लागते आणि बनवायला फार सोपी आहे. ग्रीन कलरच्या जागी तुम्ही इथे पिस्ता जरी ग्राइंड करून घातला तरीही चालेल, पण आपल्याला आज ट्राय कलर मिठाई बनवायची होती स्वातंत्र्य दिन विशेष म्हणून मी इथे बनवलेली आहे. तुम्हाला माझी मिठाईची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.